पराभवाची भीती कोणीच बाळगू नये. एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो. नातं म्हणजे परीक्षा नाही, पास किंवा नापास ठरवायला. नातं म्हणजे स्पर्धा नाही, जिंकणं किंवा हरणं ठरवायला. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्ती समोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे. कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून ठेवणे खूप कठीण असते. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पाहते आणि आदराने बोलते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल. प्रवास कालही होता, प्रवास आजही सुरूच आहे. माहिती आहे की काही इच्छा तुटल्या आहेत, पण काही इच्छा अजूनही बाकी आहेत. आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला खरं महत्त्व येतं. प्रत्येक हृदयाची एकाबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात. जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात. आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात भेटतात. यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा. ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ हरलात असा भ्रम काढून टाका. एक प्याद सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकते. फक्त धाडस सोडू नका. जेव्हा तुम्ही चंद्र पाहत असता तेव्हा तुम्ही देवाचे सौंदर्य पाहता. जेव्हा तुम्ही सूर्य पाहता तेव्हा तुम्ही देवाचे सामर्थ्य पाहता. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा. आपण सगळेच प्रवासी आहोत. आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे.
हे जीवन ही एक सहल समजून जीवनाचा आनंद घ्या. पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका. यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल. कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल. सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल. चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल. आयुष्यात माझ्यासाठी साधेपणा हे सर्वात जास्त चांगले सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.